आज आलोय आपण ओढ्यानं बकऱ्या चारायला खूप दिवसानंतर. कारण इकडे तिकडं शेतात अजून मोकळे शेत होते, त्यामुळं काही टेन्शन होतं. पण आता नांगरण्या रोटावेटर झालेले आहे, तर हे बघा अशा प्रकारे वावर तयार झालेले आहे जमिनी. त्यामुळं आता चारण्यासाठी काही जागा नाही तर आता फक्त ओढ्या नाल्यानंच शेळ्यांसाठी जागा आहे. तर बघा, जे नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा आणि इतरांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपले व्हिडिओ बघता येतील. तर बघा, आपल्या शेळ्या आता खूप म्हणजे आता शेतात काही चारा नसल्यामुळे आता ओढ्यानं आल्यानं खूप हिरवळ झालेली, खूप मस्तपैकी सुबाबळीचा, अजून वेली, बरेचसे गुळवेल, असे बरेचसे झाडपाले वेली तर आलेल्या आहेत, हिरव्या झालेल्या आहेत. त्यामुळे आता टेन्शन नाही बकऱ्यांना चारण्यासाठी. पेरणीपर्यंत तरी टेन्शन नसतं आता, कारण एप्रिल आणि मे महिना 2 महिन्यात शेळ्यांना खूप म्हणजे हिरवं तर शक्यतो नसतंच. उन्हाळा पाणी नसल्यामुळे हिरवं नसतं, तर खूप परेशानी असते. तरी शेळ्या काडी कचरा पाला पाचोळा खातातच आणि त्यामुळे पाणी पण पितात. आता शक्यतो हिरवं खूप कवळा चारा असल्यामुळे शेळ्या पाणी पिणार नाही. पण मग शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी त्यांना आपण पाण्यामध्ये थोडंफार भरडा दाण टाकून, जर पीठ थोडं म्हणजे याचं सोयाबीन मक्का भरडा असं प्रकारचं जर आपण टाकला, तर शेळ्या पाणी नक्कीच पितात. त्यांना चवदार लागतं ते पाणी. तर अशा प्रकारे तुम्ही शेळ्यांना पाणी पाजू शकता. तर बघा, हिरवा चारा तुम्ही म्हणाल एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगता की कावळ्या चाऱ्याने हगवण जुलाब मावा होतो. पण मग बघा, होतो 100% होतोच. पण फिरस्ती शेळी पालनाचे हा फायदा आहे की त्या फिरस्तीनं त्यांना सवय असते प्रत्येक झाडपाला खाण्याची. आणि बंदिस्त शेळीपालनात कसं राहतं की ते कंटिन्यू बांधलेलं आणि एकच चारा 1 2 3 4 प्रकारचे चाऱ्या त्या खातात. त्यामुळे त्यांना ते रोज रेग्युलर तेच त्यामुळं जुलाब किंवा हगवण म्हणजे मावा सर्दी असे बरेचसे आजार होऊ शकतात. पण फिरस्ती शेळीपालनाचा हाच फायदा असतो. आणि गावरान शेळ्यांचं वैशिष्ट्यच असतं, त्यांना कोणतंही पण वातावरण सूट होतं. आणि त्यांना या चारा म्हणजे एकच प्रकार चारा खात नाही. सुबाबळच खातील का, तर अजिबात नाही. नुसतं सुबाबळच खाणार नाही. तर झाडपाले अनेक प्रकारचे 50 प्रकारचे झाडपाले असतात, तर त्या प्रत्येक झाडाचा थोडं खात असतात. त्यामुळं असलं आजार होणं शक्य होत नसतं फिरस्ती शेळीपालनात. म्हणून म्हणतोय गावरान शेळीपालनाकडे भर द्या. गावरान शेळ्या घ्यायच्या आणि बाकीचं आपल्याला वाटलं तर दुसरे बिटल शिरोई कोटा काठेवाडी या बोकडाकडून गावरान शेळ्यांना क्रॉस करायचे, जेणेकरून ते आपल्याला म्हणजे आपल्याच वातावरणात सेट होऊन ते बेणं आपल्याकडे तयार होईल, आहे की नाही. त्यामुळं बघा, खूप दिवसानंतर आता ओढ्यानं शेळ्या आणलेत, तर त्या पण चरतायत. कारण त्यांना खूप हिरवं दिसतं इथं. तशा शेतात खूप परेशान करायचे, इकडं पळ तिकडं पळ, जायच्या इकडं जाय तिकडं जाय, बोंबलं धिंडायच्या. तर आता त्यांना एवढा चारा भेटल्यावर कशाला पळतील त्या, कशाला इकडं तिकडं शेतात जातील लोकांच्या. तर आता लोकांच्या शेतात मिरची पण आहे आणि लोक आता पेरणीची सुद्धा तयारी करतायत. त्यामुळं आता लोकांच्या शेतात जाऊ देणं पण चांगलं वाटत नाही. कारण आपल्या शेतात गेलं आपलं नुकसान झालं तर आपल्याला कसं वाटतंय त्याहून बघायचं असतं. तर आता ओढेन आले, अजून 8 दिवस 7 तारखेपर्यंत कोणी आता सध्या पेरणी करणार नाही. पण मग शेतीची शेवटी तयारी चालूच आहे. ठिबक वगैरे कपाशीची मक्काची अद्रकीची मिरची असं बरेचसे चालूच आहे आता. त्यामुळं आपल्याला आता शेतात जाऊ द्यायचं नाही. आता फक्त ओढ्यानं 7-8 दिवस नंतर मग डायरेक्ट बांधलेल्या शेळ्या आपल्याला म्हणजे आपल्या शेळ्यांना अशी सवय की बांधल्या तरी त्या बंदिस्त होतील किंवा सोडल्या तरी त्या चरायला लागतील. म्हणजे बघा, आपल्याला काम असेल तर आपण त्यांना बांधून ठेवू शकतो, तर त्या काहीच नाही. सुका चारा फक्त भुसा तेच आपण टाकत असतो, बाकी हिरवा चारा टाकत नाही मी बांधल्या ठिकाणी अजिबात. तर अशी सवय माझ्या शेळ्यांना, कारण त्यामुळे मला या गावरान शेळ्या आवडतात. म्हणून आपण आत्मविश्वासाने सांगतो गावरान शेळी चांगली आहे. कारण गावरान शेळी सुका चारा टाका तर दिवसभर सुक्या चाऱ्यावर राहील. माझ्या शेळ्या कधी कधी सुक्या चाऱ्यावर राहते दिवसभर सुका चारा सकाळपासून मी सोडत नाही अजिबात त्यांना. कधी काम कधी असलं शेतीत तर अजिबात सोडत नाही, आणि काम नसलं तर मग सकाळ संध्याकाळ रेग्युलर त्यांना सोडत असतो. तर अशा शेळ्यांना सवय पाहिजे आपल्या, जेणेकरून त्या बांधल्या तरी टेन्शन नाही. आणि काय होतं माहिती आहे, काय शेळ्यांचं जर आपण कंटिन्यू जर मोकळ्या असल्या आपल्या शेळ्या आणि आपण अचानक बांधल्या
सोडल्याच नाही, दिवसभर सुका चारा टाकला समजा भुसा वगैरे, तर अजिबात शेळ्या भूस खात नाही. पण आपल्या शेळ्यांचं तसं काही नाही. आपल्या शेळ्या सुक्या चाऱ्यावर सुद्धा दिवसभर दिवस राहतात, 2-2 दिवस राहतात सुक्या चाऱ्यावर. माझ्याकडे काम असलं तर मी अजिबात सोडत नाही शेळ्या. तर अशा प्रकारे शेळ्यांना सवय पाहिजे, अन्यथा नाहीतर मग खूप परेशान होते. त्या शेळ्या वरडतात, आपले कामं पांगलेलं असतात, त्यामुळं खूप परेशान होते. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, काळजी घ्या, टेक केअर.